नमस्कार, धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जवसाची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते आपण आता बघूया। इथे मी 50 ग्रॅम जवस घेतलेत। जवस याला आळशी पण म्हणतात कोण, आणि बरेच जण जवस पण म्हणतात, बघू शकता तुम्ही। हे कफ नाशक आहे। खोकला सर्दी वगैरे झाली असेल ना तर हे खूप छान उपयुक्त आहे। याच्याच बरोबर मी लसूण घेतलाय, जिरं घेतलंय आणि तीळ घेतले। हे असं काही मेजरमेंट नाहीये की ह्याला हे एवढंच घ्यायचं किंवा एवढंच घ्यायचं, असं काही नाहीये। तुम्ही लसूण पाकळ्या अगदी थोड्याशा पण घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता। तीळ पण आपल्या याच्यानुसार कमी जास्त घ्यायचे, असं काही नाही की मी इथे कढई गरम करायला ठेवली। आता आपण हे भाजून घेणार आहोत सगळं। तुमच्या आवडीनुसार सगळं घ्यायचे आहे। प्लस तुम्ही ह्याच्यामध्ये ना डाळवं, जे आपण चिवडा बनवतो पोह्याचा, त्याच्यामध्ये जे डाळ्या आपण टाकतो त्याला डाळवं वगैरे असं म्हणतात, तर ते सुद्धा तुम्ही एवढे अगदी असे 1 चमचाभर घेतले तरी चालेल। आता माझ्याकडे नव्हते म्हणून मी ते घेतलेले नाहीयेत, पण ते ऑप्शनल आहेत। तुम्ही घेतले तरी चालतील, नाही घेतले तरी चालतील। आपण हे जवस चांगले भाजून घेणार आहोत। आता हे जास्त करपवायचे पण नाहीयेत काळे, हे भाजलेले कसे कळतील, जेव्हा हे कढईतून असे टनटन असा उडण्याचा आवाज येतो तेव्हा समजायचं की आपलं जवस भाजलेला आहे। आणि हे हलवत राहायचंय, कारण मग खालचे एकदम असे काळे होतात आणि मग वरचे तसेच राहतात। आपण जर जवस चांगला भाजला तर त्याची चटणी महिनाभर, तुम्ही म्हणाल तर महिनाभर सुद्धा राहू शकते हवाबंद डब्यामध्ये। जवस हे कफ नाशक आहे। हे घेतलं की सर्दी खोकला वगैरे असेल तर तो कमी होण्यास मदत होते। ह्याचा चटणीचा वापर शक्यतो थंडीमध्ये जास्त करावी। आणि त्याचबरोबर लसूण पण आहे, लसूण सुद्धा कफनाशक आहे, त्यामुळे खूप छान लागते ह्याची चटणी। तोंडी लावायला आपण काहीच नाहीये बाबा आज आपल्याकडे, तर आपण नुसतं चटणी बरोबर पण चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता। आपण आता ह्याच्यामध्येच तीळ आणि जिरं टाकून घेऊया। लसूण पण टाकूया। आता आपण हे सगळं भाजून घेऊया परत। छान खरपूस भाजून घ्यायची। इथे मी 10 मिनिटं अगदी मंद आचेवर एकदम खरपूस भाजून घेतले। तुम्हाला चटचट ते उडण्याचा आवाज येत असेल की नाही मला माहित नाही, पण ते आता ना असं उडायला लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता मी हे गॅस बंद करते आणि हे काढून घेते। आता हे आपण थोडंसं गरम असतानाच हे करून कुटणार आहोत। हे मी मिक्सरला नाही लावते, शक्यतो हे मिक्सरला, आता ज्यांच्याकडे ऑप्शनच नाही त्यांनी मिक्सरला लावणं गरजेचं आहे। पण ज्यांच्याकडे हा खलबत्ता किंवा दगडाचा जो खलबत्ता असतो तो असेल किंवा पाटा, त्याच्यावर वाटून ही करायची आहे। इतकी सुंदर लागते ना, खूप छान लागते चवीला। तर शक्यतो मिक्सर टाळायचा आहे, पण ज्यांच्याकडे नाहीच, ऑप्शनच नाही, हे सुद्धा नाही, तर त्यांनी मिक्सरला लावायचं आहे। पण मिक्सरला पण एकदम पावडर करून नाही घ्यायची। मिक्सर चालू बंद असा करून अशी भरडी
हे दळपायचं आहे, भरड टाईप, असं एकदम पावडर नाही करायची आहे. हे माझं खूप झालेलं आहे, हे कुटताना हे वर येईल. मी थोडं कमी करते, हे अर्धा अर्धा करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाकायचंय. आता हे अर्धा आणि हे अर्धा आहे बघा. इथे अर्धा चमचा टाकले मी, परत ह्याच्यात थोडं अर्धा चमचा टाकेन. आणि काश्मीरी लाल आहे, हे तिखट नसतं. हे घेऊया 1 चमचा ह्याच्यात. परत ह्याच्यात नंतर कुटताना टाकणार आहे. साधं मीठ घेऊया. मीठ तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे, खारट नाही झाली पाहिजे. ह्याच्यात थोडंसं टाकते. आणि ही आमचूर पावडर आहे, हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण आमचूर पावडर टाकली की जरा छान लागतं. मी टाकते नेहमी. आणि आता हे मी कुटून घेणार आहे. इथे बघा आपण कुटून घेतलेला आहे छानपैकी. इतकी सुंदर झाली आहे ना चवीला, मस्तच. हे तुम्हाला एकदम सुकं सुकं वाटत असेल चपातीबरोबर खाताना, तर जेव्हा आपण ताटामध्ये घेतो तेव्हा त्याच्यावर तेल टाकायचं. तेल पण कच्चं नाही घ्यायचंय. कच्चं तेल घेतला तर घसा वगैरे बसू शकतो. आपण जेव्हा चपाती करतो तो तवा गरम असतो, त्याच्यावर वाटीमध्ये तेल ठेवून ते थोडंसं, अगदी आपल्याला कडकडीत मोहन नाही टाकायचं, अगदी थोडंसं गरम करायचं. आणि ते तुम्ही त्या चटणीवर घेऊन चपाती बरोबर खाऊ शकता. आपल्याकडे गरम भरपूर असतं, काय काय कुकरवर तुम्ही ठेवू शकता ती वाटी, किंवा भाजीचा एखादा टोप त्याच्या झाकणावर ठेवू शकता. ते तेवढं गरम ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही चटणी खाऊ शकता. चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून बघा. खूप छान होते. आणि ही आता तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिनाभर चांगली राहू शकते. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.